एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. लक्ष्मण हाके सर तुम आगे बढ़ो. नव पर्व लक्ष्मण हाके सर तुम आगे बढ़ो. धन्यवाद. हम तुम्हारे साथ हैं. धन्यवाद धन्यवाद. जय मल्हार. नाथाच्या नगरीमध्ये मसवडमध्ये आज ओबीसी विजयंती SBC बांधवांचा हा जो मेळावा एकदम कमी वेळामध्ये, खरं तर आम्ही पलटणला येणार होतो, माळशिरसला येणार होतो. इथल्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी हा जो मेळावा घेतला त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा आभार व्यक्त करतो. आणि त्यांची नावं खरं तर हे उद्याचे भविष्यातले आपल्या भागामधील जबाबदार असे हे लढवय्ये कार्यकर्ते आहेत. नगराध्यक्षपदावरचे सचिन विरकर साहेब, सभापती विक्रम शिंगाडे, माजी कृषी सभापती शिवाजीराव शिंदे, उपनगराध्यक्ष निशांत पिसे साहेब, नगरसेवक प्रज्योत कलेडोने, नगरसेवक धनाजीराव शिंदे, आमचे मित्र आणि आम्हाला नेहमी वारंवार मार्गदर्शन करणारे डॉक्टर प्रमोद गावडे साहेब, आप्पासाहेब पुकळे, आमचे बाबूराव बनगर, श्रीकांत देवकर, आमचे मित्र आणि जुने सहकारी, आणि माजी नगराध्यक्ष आमचे मित्र तुषार विरकर साहेब, सदाशिव बनगर आहेत, बाळासाहेब मासाळ, किशोर सराटे, दत्तात्रय शिंदे पानवनचे सरपंच, तसेच आमचे जुने चळवळीतले सहकारी सचिन वनमाने, बाळासाहेब आटपाडकर, बाळकृष्ण पिसे, तसेच महाबळेश्वरवाडीचे आमचे सरपंच गाडवे साहेब, प्रवीण उंबासे साहेब, दादासो गोरवे, सर्व पत्रकार बंधू आणि आमचे चळवळीतले जुने जाणते चळवळ कायम लढलेले बबनदादा विरकर आहेत, अशोक राजगे आहेत आणि इथं विचारपीठावर उपस्थित असलेले मग आमचे इकडं कन्नवर साहेब आहेत, आमचे नागेशरावजी वाघमोडे आहेत माळशिरसचे, आमचे बापूरावजी सोनवलकर आहेत, बाळासाहेब कन्नवर आपल्या आपल्या कारखान्याचे डायरेक्टर, आणि आमचे किशोरजी हिंगणे महाराज बारामतीवरून आलेले आहेत, तसेच हिंद केसरी समाधान पाटील आहेत, आमचे भानवसे साहेब आहेत, सगळी मंडळी आहेत. आणि ज्यांची नावं घेतली ही तर जबाबदार माणसं आहेतच, त्यांची नावं तर आपण घेतलीच, पण त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले, पण मी त्यांचं नाव घेऊ शकलो नाही, त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो आणि मनोगताला सुरुवात करतो. कारण विषय असा आहे, मी बोलतोय बरेच दिवस झालं बोलतोय, पण गावगाड्यातला ओबीसी अस्वस्थ आहे, भटक्या विमुक्त जाती जमाती अस्वस्थ आहेत आणि या अस्वस्थता कशी आहे हे खरं तर महाराष्ट्राच्या सरकारनं, विरोधकांनी, म्हणजे सगळ्यांनाच मिळून मी बोलतोय, मी सरकारच्या विरोधात इथं बोलायला आलो नाही किंवा विरोधकांच्या विरोधातही इथं बोलायला आलो नाही. इथं आम्ही आलेलो आहोत ते ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातींचं सामाजिक न्याय हक्काचं आरक्षण इथल्या राज्यकर्त्या लोकांनी कसं हिरावून घेतलंय हे मी सांगायला तुमच्यासमोर आलो आहे. आणि तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत, मला जे प्रश्न फोनवरनं विचारले जातात त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी तुमच्यासमोर उभा आहे. खरं तर मसवड आणि मसवडच्या भोवतालच्या सगळ्या वाड्या म्हणजे पंचक्रोशी, खऱ्या अर्थानं हा तालुका, हे शहर ओबीसींचा बालेकिल्ला आहे. आणि या बालेकिल्ल्यामध्ये आल्यानंतर मसवड फक्त बालेकिल्ला नाही, या महाराष्ट्रामधल्या बहुतांशी जिल्ह्यामध्ये 550 तालुके सोडले तर 200 ते 250 तालुक्यामध्ये गावगाड्यामध्ये आमचा ओबीसी बांधव राहतो. या महाराष्ट्राची ओळख या गावगाड्यातील ओबीसीनी, भटक्या विमुक्त जाती जमातींनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर, आपल्या बलिदानाच्या जोरावर नेहमी दुय्यम स्थानावर काम करून हा गावगाड्यातला ओबीसी जगतोय. आता मग आज तुम्ही जी ही बैठक लावली किंवा ही सभा लावली, मी तुम्हाला खूप जबाबदारीनं सांगेन, आपल्याला सामाजिक न्याय हक्क मिळाले पाहिजेत म्हणून मंडल आयोगाच्या माध्यमातून ओबीसीचं आरक्षण देशभरामध्ये आलं.
अगदी थोडक्यात सांगतो, तुम्हाला जास्त वेळ तुमचा घेणार नाही. 1994 सालापासून गावगाड्यातला तुमच्या आमच्या समूहामधला एखादा माणूस नगराध्यक्ष व्हायला लागला, एखादा दुसरा माणूस नगरसेवक व्हायला लागला. आता आपलं मसवड आहे म्हटल्यानंतर थोडे त्याची संख्या जास्त असेल, सांगोल्यामध्ये थोडीशी संख्या जास्त असेल, जतमध्ये म्हणजे जिथं जिथं पॉकेट्स आहेत तिथं थोडी संख्या जास्त असू शकते. पण गावगाड्यातल्या ओबीसीला खऱ्या अर्थानं 1994 नंतर गावगाड्यामध्ये सभापती व्हायला संधी मिळायला लागली, नगराध्यक्ष व्हायला संधी मिळायला लागली, एखाद्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष व्हायला संधी मिळायला लागली. पण ती संधी आज रोजी आपल्या हातून हिरावून घेतलेली आहे. मी काय बोलतोय तुमच्या लक्षात येत आहे का? या सातारा जिल्ह्यामध्ये, या क्रांतिकारकांची ओळख असणाऱ्या जिल्ह्यामध्ये, आणि सातारा जिल्हा म्हटलं की छत्रपती शिवरायांचा सातारा म्हणून या साताऱ्याकडे पाहिलं जातं. रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं सोशल इंजिनिअरिंग कुणीकडं? आणि 2026 साली ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जीवाची कुर्बानी करून लढणाऱ्या 18 पगड जातींच्या न्याय हक्काचं आरक्षण होतं, ते आरक्षण हिसकावून घेणाऱ्या या महाराष्ट्रातल्या नेतृत्वांची काय बोलावं या नेतृत्वाविषयी? रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधायचं ठरवलं. नुसत्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये स्वकीयांचं राज्य उभं करायचं ठरवलं. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी आपल्या जीवाची कुर्बानी करणारे कोण होते? तर बलुतेदार, आलुतेदार, भटक्या विमुक्त जाती जमाती होत्या. जीवा महाले, शिवा काशीद, बेहरजी नाईक, तानाजी मालुसरे, गावगाड्यातली 12 मावळ मुलखातली माणसं होती, शेतकरी माणसं होती, भटके माणसं होती. बांधवानं, तुम्हाला तो चित्रकथी समाज माहिती आहे का? करपल्लवी करून बघा, तिकडे 2 जण संबळ वाजवत उभे राहतात आणि इकडं आपल्या घरामधल्या माता भगिनींना तो नाव सांगायला लावतो आणि नाव सांगितल्यानंतर तो चित्रकथी लगेच त्यांना हातवारे करतो. हातवारे केल्यानंतर तो लगेच तिकडून नाव सांगतो. ही सांकेतिक भाषा असणारी, गुप्तहेरांची भाषा असणारी ही माणसं छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य उभं करण्यासाठी काम करत होती. बरं, मी हे का तुम्हाला सांगायला लागलोय? मी का नावं घेतली? बेहरजी नाईक, गुप्तहेर खात्याचा प्रमुख. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या तोरणा किल्ल्याची निवड केली, तो तोरणा किल्ला कुणाच्या मालकीचा होता माहिती आहे तुम्हाला? तो तोरणा किल्ला धनोजी धनगर या गवळी धनगराचा होता. तो धनोजी धनगर म्हणला, राज, तुमच्या स्वराज्यासाठी हा गड मी तुम्हाला देत आहे. आता तुम्ही म्हणाल, हाके सर, तुम्ही हे काय बोलायला लागलाय? नाही, इतिहासामध्ये नोंद आली धनोजी धनगराची. नाही, बेहरजी नाईकाला, त्याच्या पुढच्या कुटुंबियांना या महाराष्ट्रामध्ये बेहरजी नाईक, जीवा महाले, शिवा काशीद, हिरोजी इंदलकर या माणसांना रॉयल्टी नाही मिळत. या माणसांना, तानाजी मालुसरेंच्या कुटुंबियांना, ज्या स्वराज्याच्या कामी ज्यांचा बळी गेला, त्यांचं कुटुंबीय कुठं जगतं, काय जगतं, कशी परिस्थिती जगते, कशा परिस्थितीत जगतात? त्या अजय देवगण नावाच्या माणसानं एक चित्रपट काढला तानाजी मालुसरेंवरती, आणि त्यानं सगळ्यात पहिल्यांदा काय काम केलं, तर मी ज्या तानाजी मालुसरेंच्या नावावरती हा चित्रपट काढतोय, आर्थिकदृष्ट्या मला 4 पैसे मिळत आहेत, माझं परम कर्तव्य आहे की तानाजी मालुसरेंचं कुटुंबीय कुठं आहे ते शोधत गेले, त्यांना मदत केली. पण आजही त्या डोंगराच्या कुशीमध्ये तानाजी मालुसरेंचं कुटुंबीय जगतंय. जीवा महाले, शिवा काशीदांचं पुढचं कुटुंबीय कुठं आहे, काय करतं, बारामती परिसरामध्ये कशा परिस्थितीत जगतात, हे जर सांगायचं म्हटलं ना, हे मी का तुमच्या समोर मांडतोय? कारण या सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांसाठी, बलुत्यांसाठी, भटके विमुक्त जाती जमातीसाठी या माणसांना सुद्धा निर्णय प्रक्रियेत पुढे येता आलं पाहिजे.
स्वतंत्र अशा लोकशाहीमध्ये या माणसांना सुद्धा त्यांच्या मनामध्ये आम्ही या देशाचे नागरिक आहोत, आम्हाला सुद्धा या स्वतंत्र लोकशाहीमध्ये मान सन्मानाची वागणूक मिळते. म्हणजे ज्यांना डावललं गेलं होतं, ज्यांना नेहमी या व्यवस्थेमध्ये सेवा करायला लावलं होतं, गावचा धोबी, नाभिक, गुरव, सुतार, सोनार, हे का नावं घेतोय मी तुमच्यासमोर? तुम्हाला पहिल्यांदा आरक्षणाचं धोरण समजावून सांगण्यासाठी या गोष्टी मी तुम्हाला गावगाड्यातल्या लोकांना समजावून सांगावं लागतं. कारण काही माणसं डॉक्टर, काही माणसं येतात आणि म्हणतात हाके सर आपल्याला आरक्षण मिळतंय, मग ह्यांच्या लेकरा बाळांना मिळू दे की. काय म्हणतात लोक? आपल्याला आरक्षण मिळतंय, ह्यांच्या लेकरा बाळांना मिळालं तर काय अडचण आहे? या सरकारला माझं सांगणं आहे, आरक्षण हे गरिबी हटवण्यासाठी नाही. आरक्षण हे सामाजिक दृष्ट्या मागासांना, गाव कुसापासून डोंगर कुशीला राहणाऱ्या गाव कुसामधल्या गावच्या पाटील वतनदार देशमुखला प्रमुख मानून त्यांच्याबरोबर त्यांच्याशी सेवा देणाऱ्या माणसांना ओबीसीचं आरक्षण आहे. हे आरक्षण मिळालं ना, हे आरक्षण आपल्याला 340व्या कलमामध्ये 1950 सालीच मिळायला पाहिजे होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला 340व्या कलमामध्ये ओबीसींना आरक्षण दिलेलं होतं. मग 341 आणि 42 एसटी आणि एससीला आरक्षण दिलं. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाच्या संसद सभेमध्ये प्रश्न विचारला गेला. पंडित जवाहरलाल नेहरू, पहिले राष्ट्रपती सरदार वल्लभभाई पटेल, बाबासाहेब तुम्ही गावगाड्यातल्या एससीला आरक्षण दिलं, कारण ज्यांच्या बाबतीमध्ये स्पृश्यता पाळली गेली, ज्यांच्या बाबतीमध्ये छूताछूतपणा पाळला गेला, त्यांना तुम्ही आरक्षण दिलं हे आम्ही समजून घेतलं. गावगाड्यामधल्या जंगलामध्ये राहणाऱ्या आदिम जातींना, जे गावकुसापासून नागरवस्तीपासून दूर आहेत, त्यांना तुम्ही एसटीचं आरक्षण दिलं तेही आम्ही समजून घेतलं. पण गावातल्या माळ्याला, साळ्याला, कोळ्याला, तेल्याला, धनगराला, हटकराला, सनगराला, वंजेऱ्याला, परीट, गुरव, घडशी, नाभिक, सुतार, लोहार, कुंभार, बेरड, बेडर, रामोशी, बेलदार, कुडमुड्या जोशी, मेडंग्या जोशी, आमचा भराडी, गोंधळी, वासुदेव, अरे बेरड, बेडर, रामोशींच्या बाबतीमध्ये कधी अस्पृश्यता पाळली गेली? धनगराच्या बाबतीमध्ये कधी? अरे हे गावाच्या गाव आहेत यांची. ह्या माणसांना तुम्ही का आरक्षण देताय? बाबासाहेब तुम्ही दलितांना दिलं आम्ही समजून घेतलं, पण या ओबीसींना आरक्षण कशासाठी देताय? त्यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मी कायद्यानं शेड्यूल ट्राईब्स, शेड्यूल कास्ट सूचीबद्ध मराठीमध्ये या लोकांना मी कायद्यानं आरक्षण दिलंय, पण शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये त्या जातीमध्ये जन्म घेतल्या कारणानं या माणसांना सुद्धा मेन स्ट्रीम मध्ये येता आलं नाही. त्या माणसांना सुद्धा मान सन्मानाची वागणूक कधी मिळाली नाही. त्या माणसांचं सुद्धा माझ्या स्वतंत्र अशा आदर्श अशा जगभरामधल्या आदर्श अशा लोकशाहीमध्ये या माणसांना सुद्धा मान सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे, मान सन्मानाची जागा मिळाली पाहिजे. म्हणून मी ओबीसीचं आरक्षण या गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या लोकांना देतोय. नाही ऐकलं सरकारनं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या प्रश्नावरून अनेक कारणं होती, पण या 340व्या कलमावरून आपल्या कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. हे आरक्षण यायला 1994 साल उजडावं लागलं. 1990 साली विश्वनाथ प्रताप सिंगांनी हा ड्राफ्ट स्वीकारला आणि आता कुठेतरी माणसं जरा मानानं सन्मानानं कुठेतरी नगराध्यक्ष होत होती. आता इथला होईल गत नाही म्हणून तुम्हाला दिलं जात आहे. आता मान तालुक्यातल्या मसवड परिसरातला झडपीचा मेंबर पण तुमचा होईल. तर माणसं पडणारा बी तुमचाच आणि येणारा बी, गावच तुमचे आहेत, पॉकेटच तुमचे आहेत. पण साताऱ्याचा जिल्हा परिषद अध्यक्ष आता विरकर साहेब इथून पुढे तुमचा होणार नाही. होईल का तुमचा अध्यक्ष? आता कोण झाला आता साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्ष? झाली का नाही? का बरं झाली? गरीब नाही, गरिबीवरनं नाही आरक्षण दिलं जात. मी साताऱ्याच्या भूमीमध्ये उभा आहे.
साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्षपद हे ओबीसी साठी राखीव होतं. तिथं आपली माणसं गेलेत बरं का निवडून. माणसं गेली नसती तर बाबा तुमचा माणूसच नाही, असं कसं होईल? बघा, जे जिल्हा परिषद अध्यक्ष झाले ना, तर ओपनच्या जागेवर निवडून आले. ओपनच्या, आता ध्यान देऊन ऐका, ओपनच्या जागेवर निवडून आलेत. सकाळी 11:30 वाजता दाखला मिळाला आणि 1:30 ते 2 वाजता साताऱ्याचं जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळालं. आता माझ्यातला चळवळ्या कार्यकर्ता काय थांबणार, साताऱ्यात जायचं, विरोध करायचा. आलो साताऱ्यामध्ये. ओबीसीची माणसं किती? 100च्या पुढं माणसं नव्हती. आलो, बाबासाहेबांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केला. ओबीसीची माणसं 100 आणि पोलीस 250. अरे म्हणलं, साताऱ्यामध्ये ही परिस्थिती का निर्माण झाली असेल? सातारा कुणाचा आहे? यांच्या बापाची जहागीर आहे सातारा जिल्हा. मानखटावमध्ये कोण राहतं? ओबीसी राहत नाहीत. पारगाव खंडाळ्यामध्ये कोण राहतं? ओबीसी राहत नाहीत. वाईमध्ये कोण राहतं? ओबीसी राहत नाहीत. फलटणमध्ये कोण राहतं? ओबीसी राहत नाहीत. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, सातारा जिल्ह्यामध्ये ओबीसी राहतो की नाही? राहतो की नाही? मग आता संख्या जर काढायची म्हटलं, बापूराव, ती सुद्धा मोहीम आपल्याला राबवावी लागल. हिंगणे महाराज, कर्णवर साहेब, असं अब्दून काही आपल्या हाताला लागणार नाही. गावगड्यातल्या 18 पगड जातींच्या मनामध्ये विश्वास निर्माण करावा लागेल. ज्या माणसांना तुम्ही आमदार, खासदार, मंत्री, लिडरशिप दिल्या, त्या माणसांनी तुमचं आज रोजीचं तुमच्या ताटातलं हे रिझर्वेशन संपवलेलं आहे. आता काही माणसं म्हणतील, हाके सर कसं संपवलं? काल परवाच मंत्रिमंडळातल्या एका सदस्यांनी महाराष्ट्रात सांगितलं, 22,20,577 कुणबी प्रमाणपत्र वाटली गेली. किती वाटली? 2017 ते आतापर्यंत 22,20,577 कुणबी प्रमाणपत्र वाटली गेली, दिली गेली. आता तुम्ही मला सांगा, हे जे ओबीसीचं आरक्षण आमच्या मराठा बांधवांना, आता ते पण सांगणार आहे तुम्हाला, खूप क्लिअर आणि वास्तव तुमच्या समोर मांडणार. जो शासनकर्ती जमात आहे, जो महाराष्ट्राच्या 29 मुख्यमंत्र्यांपैकी जवळपास 24 मुख्यमंत्री ज्या माझ्या शासनकर्त्या जमातीचे झाले, ज्या 200 कारखान्यापैकी नियर अबाउट 90% कारखाने ज्यांच्या मालकीचे आहेत, महाराष्ट्रातल्या जवळपास 99% डीसीसी बँकांचे चेअरमन आमचा रुलिंग कास्ट असलेला, सुप्रीम कोर्टाच्या भाषेत राज्यकर्ती जमात असलेला मराठा बांधव आहे. महाराष्ट्रातल्या 288 आमदारापैकी SC STच्या जागा सोडल्या तर 90% आमदार आमचा जो मराठा बांधव आहे, जो कोऑपरेटिव्ह सेक्टर असो, गावच्या उपजाऊ जमिनीपासून, गावच्या वेगवेगळ्या लोकदैवतांच्या ट्रस्टींपासून, या महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या पदावर ज्यांची लिडरशिप आहे, तो समाज काय म्हणायला लागला? 56 मोर्चे काढले. त्यावेळी ते काय बोलले? ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मला आरक्षण द्या. त्या मोर्चामध्ये सामील कोण झालं? तुम्ही, आम्ही सगळे सामील झालो. बरं, हा प्रश्न महाराष्ट्रापुरता आहे का गावडे साहेब? हा प्रश्न महाराष्ट्रापुरता नाही, हा प्रश्न देशभरामध्ये उपस्थित झाला. जाटांनी आंदोलन केलं, राजपुतांनी आंदोलन केलं, गुर्जरांनी आंदोलन केलं, पाटीदारांनी आंदोलन केलं. ध्यान देऊन ऐका ओबीसीनो. मग देशाच्या पंतप्रधानांनी निर्णय घेतला, सामाजिक दृष्ट्या मागासांना आपण रिझर्वेशन दिलंय, पण गोरगरिबाच्या पोरांना आरक्षण द्यायचंय. संविधान संमती देत नव्हतं, तरी सुद्धा घटनेमध्ये घटना दुरुस्ती केली, 103वी घटना दुरुस्ती केली आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सवर्णांचं आरक्षण
काय बोलतोय ध्यान देऊन ऐका. आमचे जरांगे दादा म्हणतात आमची लेकरं रस्त्यावर आली, आमची गरिबी आली, आम्ही 100 एकरावरनं 2 एकरावर आलो. ठीक आहे ना, मान्य आहे. आता तुमचा गरीब कुठं आणि आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातीतला एखादा पालातला गरीब कुठं, ह्याची तुलना तर अजून इथं न्यायच नाही, धोरणच नाही सरकारकडं. तोच विषय बाजूला ठेवू. पण गरिबांसाठी EWS आरक्षण आणलं, 103वी घटना दुरुस्ती केली. ध्यान देऊ नये का, इकॉनॉमिकल विकर सेक्शन, आर्थिकदृष्ट्या मागासांना नरेंद्र मोदी साहेबांनी 103वी घटना दुरुस्ती केली आणि या देशभरामध्ये 10% गरिबाच्या लेकरासाठी आरक्षण आणलं. आता महाराष्ट्रापुरतं सांगतो. महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री होते, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते आणि स्वर्गीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होते. यांनी SCBCचं आरक्षण आणलं. कशाचं आणलं? SCBCचं. आहे का नाही 10%? हा, म्हणजे केंद्राचं 10%, महाराष्ट्रातलं SCBCचं 10%. हे आरक्षण गोरगरिबांच्या लेकरासाठी आणलेलं असताना आमचा मनोज दादा म्हणतो आम्हाला SCBC नको, आम्हाला EWS नको, तर आम्हाला काय पाहिजे? OBC मधून आरक्षण पाहिजे. आता ह्यांना शिक्षण नोकऱ्याचं पडलं नाही. मनोज जरांगे, मी तुला जाहीर आव्हान करतोय, अरे EWS आणि SCBCचा मेरिटचा कट ऑफ OBC पेक्षा कमी आहे. कोण इंजिनिअरिंगला, डॉक्टरकीला कोण ऍडमिशन घेत असली तर त्या पोरांना विचारा, EWSचं मेरिट लिस्ट OBC पेक्षा कमी आहे. पण पॉइंट आहे का नाही? अरे EWSचं मेरिट कमी आहे, SCBCचं मेरिट कमी आहे आणि जास्त मेरिटचं तू कसं काय आरक्षण निवडतोय? त्यांना किती मार्काचा? 30 मार्काचा डिफरन्स. अहो, अर्धा मार्काचा जरी डिफरन्स असला तर त्या अर्ध्या मार्कामध्ये लाखो लोक असतात. जागा व्याकरण ते सांगतो अजून लय पुढे आहे. तर बाबा हो, नको SCBC, नको EWS, त्यांना पाहिजे OBC मधलं आरक्षण. राजकीय विरकर एखादा नगराध्यक्ष होतोय काय? तुमचा माणिकराव सोनवलकर जिल्हा परिषद अध्यक्ष होतोय काय? बघतोच, थांब जरा. त्यांना पडले गावगाड्यातल्या पोलीस पाटलापासून सरपंचापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत राजकारणातली सर्व पदं हातात ठेवायची आहेत. म्हणून त्यांना OBCचं आरक्षण पाहिजे. इथं पत्रकार मंडळी आहेत, इथं सुशिक्षित मंडळी आहेत. जे बोलायचं ते कायद्याचं बोलायचं, जे बोलायचं ते संविधानाचं बोलायचं. अरे OBCचं आरक्षण दिलं कुणाला दादा? हो, आमच्या हरी नरके साहेबांच्या भाषेमध्ये दोज आर सोशली बॅकवर्ड. आता मला एक बहादर भेटला बरं का, विचारवंत, TV चॅनलवरच बोलता बोलला, हाके सर तुम्ही सारखं इतिहासावर बोलताय, गावातल्या सोशल डिस्क्रिमिनेशनवर बोलताय, मग आमचं राजा झालं होतं तर तुमचं झालं नव्हतं का? मला प्रश्न विचारला, चॅनलवर विचारला. हो म्हणलं झालं होतं. ते म्हणले होळकर राजे नव्हते का? म्हणलं झाले होते, होळकर राजे झाले होते. मग तुम्हाला आरक्षण दिले ना, आम्हाला का नको? गावडे डॉक्टर, होळकर राजे होतेच, पण त्याच्याही अगोदर या भारतवर्षामध्ये आदिवासींचे राजे होते. गोंडवाना राज्य, नागा राज्य, मग त्यांचे राजे होते म्हणून एसटींना आपल्याला आरक्षण द्यावं लागलं की नाही? तुमचे पण राजे होते, पण मंडळ आयोगानं, इथल्या विधी सभेनं, इथल्या तज्ञ मंडळींनी तुम्हाला आरक्षण का दिलं? त्याचं उत्तर सांगू का? देशाला स्वातंत्र्य मिळून 80 वर्ष झाली. खूप जबाबदारीनं बोलतोय. 2 नंबरला लोकसंख्या तुमची आहे. तुम्ही म्हणाल जातीव बोलतोय का काय? मला सगळं इसकाटून सांगायचं आहे. गेल्या 80 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 नंबरला लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाचा एकही खासदार देशाच्या संसदेमध्ये निवडून जाऊ शकला नाही.
गेल्या 80 वर्षाच्या कालावधीमध्ये 200 कारखान्यापैकी एकही कारखाना तुम्ही काढू शकला नाही. गेल्या 80 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास खात्याशिवाय कुठलं खातं मिळालं नाही महाराष्ट्रामध्ये. थांबा, इथं स्टोरी संपत नाही. अरे 2 नंबरला लोकसंख्या असलेल्या धनगराची ही अवस्था, तर मग गावगाड्यामध्ये एक एक घर असणाऱ्या ओबीसी मधल्या लोकांची काय अवस्था असेल? ह्याचा कैवार घ्यायचा कुणी? या छोट्या 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 लोकांच्या बाजूने भांडायचं कुणी? तुम्हाला माहितीये का, भटक्या विमुक्त जाती, विजयंती अ मधली माणसं आणि ब मधली माणसं आजही या देशामध्ये जमिनीशी समांतर पालं करून राहतात. जमिनीशी समांतर पालं. भटक्यांचं भांडवल सांगू का तुम्हाला? भटक्यांचं भांडवल, आड 2 मेढी आणि इकडं 6 खुट्ट्या आणि इकडं 6 खुट्ट्या. आड मेढ 12 खुट्ट, 1 गाढव, उचल पाल आणि पुढच्या गावाला चाल. ही माणसं कुठं आहेत? ओबीसी मध्ये आहेत. आता परत परत त्यामध्ये आपला बुद्धिभेद झालाय. 27% आरक्षणामध्ये 10-11% विजयंती बाजूला काढले, ते फक्त शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये, आणि फक्त महाराष्ट्रामध्ये. ओबीसी राजकारणात ओबीसी, केंद्रातल्या नोकऱ्यात आपण सगळे ओबीसी. आता माझा सवाल या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आहे, तुम्ही कायदेतज्ञ आहात, तुम्ही देशाचं नेतृत्व कराल अशी आमच्या महाराष्ट्रातल्या ओबीसींची भावना आहे. मुख्यमंत्री महोदय, आमच्या या भटक्यांच्या, या ओबीसींच्या, या बलुत्या आलुत्याच्या गावगाड्यामध्ये नेतृत्व करण्यासाठी धडपडणाऱ्या माणसांच्या या ओबीसी आरक्षणामध्ये जर विखे पाटील नावाचा माणूस स्वतःच्या पत्नीचा ओबीसी दाखला काढून जर पद भोगत असेल, तर त्या विखे पाटलाच्या स्पर्धेत त्या माझ्या नगरमधला एखादा खेमणार, एखादा गुरव, एखादा नाभिक टिकू शकतो का हो मुख्यमंत्री महोदय? टिकू शकतो का हो भुजबळ साहेब? खूप जबाबदारीनं बोलतोय. त्यांच्या अरे हे सामाजिक न्यायाचं आहे. आणि आरक्षण म्हणजे गरिबी हटाव हे सांगितलं कोणी यांना? आरक्षण म्हणजे गरिबी हटाव असतं तर माझ्या एससी बांधवांना, एसटी बांधवांच्या घरावर सोन्याची कौलं नसती का बसली? अहो 1950 गावडे साहेब, 1950 साली या एससी एसटीनं आरक्षण भेटलंय. अरे नोकऱ्या गेल्या, गायब झाल्या, जात नाही ते जात. माझ्या दलित समाजातलं एखादं पोरग कलेक्टर झालं, त्याची जात नाही जात. मी मगाशी तुम्हाला राजकारणातलं सांगितलं. ओबीसी आरक्षणामधनं बिरुदेव ढोणे एक IPS अधिकारी झाला. ओबीसी आरक्षणामधनं बऱ्याच वर्षानंतर एक UPSC मध्ये पोरग सिलेक्ट झालं. ते ओबीसी आरक्षणामधनं झालं. मग आपल्या ताटातलं हे आरक्षण वाचवायचं, गावगाड्यातल्या ओबीसींना बरोबर घ्यायचं. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक भगवान फुलसुंदर नावाचा एक सोनार समाजाचा महापौर झाला होता. कुठं तरी या महाराष्ट्रामध्ये एखादा स्वकर्तृत्वानं रवींद्र वायकर सारखा परीट समाजाचा आमदार झाला होता. कुठं तरी स्वकर्तृत्वावरती खैरे नावाचा बुरुड समाजातला छत्रपती संभाजीनगरचा खासदार झाला होता. आता बाबांनो, माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की गावगाड्यामध्ये लोकशाहीचा पाळणा म्हणून ज्या सरपंच पदापासून पंचायत समिती पदापासून, जिल्हा परिषद पदापासून, नगरसेवकापासून, म्हणजे नगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड, यामध्ये ओबीसींना आरक्षण आहे. आणि ते आरक्षण देण्याचा हेतू असा होता की एखादा माणूस पंचायत राजमध्ये झडपी मेंबर होईल, मग तो नेता होईल, मग तो नेता झाल्यानंतर त्याला आमदारकीचं स्वप्न पडेल. ते आमदारकीचं स्वप्न त्याचं घर मोठं करण्यासाठी नाही, तर त्या समूहाचा प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात जाईल. म्हणून लोकशाहीचा पाळणा म्हणून पंचायत राजमधलं जे ओबीसीचं आरक्षण आहे, ते आरक्षण आज शेवटच्या घटका मोजतंय. आता
खरं तर मला लय असं मोठं 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 लांबतं बोलता येत होतं, टीका करता येत होती. पुढच्या माणसाला शिवी दिली की टाळ्या मिळायला किती वेळ लागतोय? पुढच्या माणसाला उलटं पालटं बोललं की टाळ्या मिळायला काय किती वेळ लागतोय? लगेच तुम्ही टाळ्या वाजवणारं भाषण लगेच करू शकतो ना. पण गावगाड्यातली इथं जबाबदार माणसं आलेत. वेगवेगळ्या गावगाड्यातल्या पंचायत राजच्या वेगवेगळ्या पदावरती पदं भोगलेली इथं माणसं आलेत. आज रोजी जर तुम्ही उठून उभं नाही राहिला ना, हे पंचायत राजमधलं तर गेलंय सोडाच, तुमचं नेतृत्व संपवण्याचा या महाराष्ट्रामधल्या राजकारण्यांचा कुटील डाव आहे, कुटील. इथून पुढे ओबीसीच्या रकान्यात गावगाड्यातला बलुता आलुता दिसणार नाही. इथून पुढे ओबीसीच्या रकान्यात फक्त आणि फक्त मराठा कुणबी दिसतील. उदाहरण सांगू तुम्हाला, पुण्याच्या बाजूला एक फुरसुंगी उरुळी देवाची एक नगर परिषद अस्तित्वात आली. तिथं 9 जागा ओबीसीसाठी राखीव होत्या. त्या 9 पैकी ओबीसींना जागा किती मिळाल्या माहिती आहे? मूळ ओबीसींना 9च्या 9 जागा मराठा कुणबी निवडून आले. आता मग फलटणचं पंचायत समिती सभापतीपद कुणी घेतलं? दौंडचं नगराध्यक्षपद दुर्गादेवी जगदाळे. कोल्हापूरच्या महापौर रूपराणी निकम. यांची नावं का घेतोय? ते ओबीसीच्या जागा होत्या. दुर्गादेवी जगदाळे साहेब, देवकर साहेब, त्यांच्या विरोधात एक नाभिक समाजातलं सामान्य कुटुंब त्यांच्या विरोधात उभं होतं. त्या दुर्गादेवी जगदाळे या देशाच्या स्वातंत्र्य पहिल्या कालखंडामध्ये 60-70च्या दशकामध्ये ज्या जगदाळे कुटुंबियामधला पहिला दुसरा आमदार होता, 3 टर्म आमदार होता जगदाळे. ज्या जगदाळे कुटुंबीय म्हणजे कोण ते सांगतो. नेपाळ राजघराण्याचे राजकुमार प्रिन्स, नेपाळच्या राजघराण्याचा राजकुमार म्हणजे जगदाळे कुटुंबीय. बडोद्याच्या गायकवाड घराण्याची रक्तसंबंधाचं नातं म्हणजे जगदाळे कुटुंबीय. त्या जगदाळे कुटुंबियांनी दौंडचं नगराध्यक्षपद ओबीसीसाठी राखीव झाल्यानंतर कुणब्याचा दाखला आणला, ओबीसीचं प्रमाणपत्र काढलं, निवडणूक लढली आणि त्या दौंडच्या नगराध्यक्षा झाल्या. आता राज्य मागासवर्ग आयोगाचा माजी सदस्य म्हणून आणि एक मेंढपाळाचं पोरग, ज्याला संविधान सामाजिक न्याय थोडाफार अभ्यासता आला म्हणून, त्या नेपाळच्या राजघराण्याशी संबंध असलेल्या राजकुमार असलेल्या माणसाशी काय सामाजिक दुजाभाव झाला असेल व कुणी त्यांच्यावर सामाजिक दुजाभाव केला असेल व कुणी त्यांना त्यांच्या मनामध्ये थोडीशी अपमानाची वागणूक निर्माण होईल असं त्यांच्या जातीवरून त्यांना कुणी बोलला असेल व. अरे गावातला एखादा नाभिक समाजाचा माणूस वतनदाराच्या वाड्यावर जात असताना 2 मिनिट उशीर झाला तर त्याची आयमाय काढली जाते. आजही मी मागचं तर सांगतच नाही. एखादा मेंढपाळ, बहुसंख्येने लोकसंख्या असलेल्या या माझ्या बांधवांना सांगू इच्छितो, आजही एखादा मेंढपाळ अरे पावसाळा आणि उन्हाळ्याच्या मध्ये स्थलांतर करत असताना त्याची डोकी फोडली जातात, त्याला मारलं जातं. गबाळ आलंय, रियाडा धनगर आलाय, मेंढरं पळवली जातात. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय झाले तुमचं? आमचं गावागावात आपलं गाव झालं, भावकीत भांडायचं, एकमेकाची जिरवायची. कधी बोलणार? कोण अभ्यास करणार? कोण एकमेकाला समजून घेणार? कोण पातीची भाषा बोलणार? कोण समूहाची भाषा बोलणार? कोण ओबीसीची भाषा बोलणार? आज रोजी महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण संपलंय. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान आहे, ज्या भाजपचा DNA ओबीसी तुम्ही म्हणता, ज्या भाजपला भटा बामणांच्या गल्ल्यामधून वस्त्यामधून तांड्यावर पाड्यावर वस्त्यावर दुष्काळी भागामध्ये घेऊन जाण्याचं काम ज्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी, स्वर्गीय नास फरांदेंनी आणि अण्णासाहेब डांगे यांनी केलं, त्याच ओबीसींना आणि भटक्यांना तुमच्या कालावधीमध्ये तुम्ही वाऱ्यावर सोडलंय. हे मी अभ्यासानं, जबाबदारीनं आणि तुमचा आदर बाळगून तुमची निवड आम्ही का केली? तुमची निवड यासाठी केली, या महाराष्ट्रातल्या वतनदारांनी, कारखानदारांनी, भांडवलदारांनी आम्हाला नेहमी अपमानाची वागणूक दिली.
अरे एखादं तिकीट आम्हाला कधी मिळू शकलं नाही, आमच्या लोकसंख्येचा कधी विचार झाला नाही, कधी आम्हाला एखाद्या कारखान्याचा लेटर ऑफ इंटेंट मिळाला नाही, म्हणून आम्ही त्यांना वैतागून 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 त्यांच्याबरोबर धडका घेऊन आम्ही तुमची निवड केली. आणि तुम्ही सत्तेत आल्यावर तुम्ही काय केलं? इकडं कारखानदार, इकडं भांडवलदार. आमचं काय? गावगाड्यातल्या ओबीसींना आता काही गोष्टी सांगायची वेळ आली. हा पुरोगामी महाराष्ट्र म्हटला जातो, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटला जातो. ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं देशाला स्वतंत्रता, बंधुता, सामाजिक न्याय, लोकशाही दिली, त्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी वाऱ्यावर सोडलेला आहे. एकही माणूस तुमच्या बाजूने बोलायला तयार नाही. एकही आमदार ओबीसीची बाजू घ्यायला तयार नाही. एकही मंत्री तुमची बाजू घ्यायला तयार नाही. मी तुम्हाला राजकारणातली उदाहरणं सांगितली. मी तुम्हाला शिक्षकाच्या नोकर भरतीतलं तुम्हाला आकडेवारीनिशी तुम्हाला काही गोष्टी सांगू शकतो. गेल्या 10 वर्षामध्ये UPSC मधली ओबीसींची यादी काढा. खूप जबाबदारीने बोलतोय बरं का. UPSCची यादी काढा. ओबीसीच्या जागा ढापल्या कुणी याचा अभ्यास करा. अरे 10 वेळा हल्ले केले राव आमच्यावर. आम्ही बोलतोय, आमचा हक्क अधिकार आम्हाला आमच्या ताटातला आम्हाला राहू द्या. तुम्हाला SCBC दिलंय, तुम्ही जरूर घ्या. तुम्हाला EWS दिलंय, तुम्हाला जरूर घ्या. ही लढाई गेल्या 3-3.5 वर्षापासून आम्ही लढतोय. बाबा हो, किती बोलायचं, काय बोलायचं, कसं कसं बोलायचं. चळवळी अनेकांनी लढल्या. प्रत्येकानं प्रत्येकाच्या मगदुराप्रमाणे इथं आंदोलन केलं, क्रांती केली, बंडाची भाषा बोलली. पण नेहमी तुम्हाला वापरून घेण्यात आलं इथल्या व्यवस्थेकडून. आता मी तुम्हाला सांगतो एक ऐका. मगाशी मी तुम्हाला आकडा सांगितला. 2017 पासून 2022 सालापर्यंत परत एकदा सांगतो, 22,20,577 बलदंड माणसं ओबीसी मध्ये आलेत. आता आमचा शासनाला एक सवाल आहे. 2 सप्टेंबरचा JR रद्द करा आणि ओबीसी मधला जो हा समावेश आहे, हा समावेश बाजूला करा, नाहीतर आम्ही 1 सप्टेंबरला मुंबईच्या दिशेनं येणार. जायचं काय 1 सप्टेंबरला? नाहीतर बघा, ते प्रसाद लाड म्हणतोय, अरे या हाक्याच्या मागं 4-5 माणसं नाहीत. मान्य आहे त्याचं मला. अरे मी काही कारखानदाराचा, जागीरदाराचा पोरगा नाही. आम्ही शोषित आहे, वंचित आहे. नाहीत आमची माणसं एकत्र आली. ती विखे म्हणतंय, अरे या हाकेला कोण वो देत नाही, कशाला त्याचं मनावर घेताय मीडियाच्या माणसानं. कोण म्हणतंय? विखे पाटील. दादा हो, आज 2026 सालामध्ये तुम्ही ओबीसी असून जर तुम्हाला या अवहेलनेला सामोरं जावं लागत असेल, तर बाबासाहेबांनी त्यावेळी तुम्हाला आरक्षण देताना काय काय सहन केलं असेल. हे का सांगतोय मी तुमच्या समोर? जरांगेचं का ऐकतंय सरकार? कारण माणसं मागं उभी राहतेत. अरे ती आयमाई काढतोय, मुख्यमंत्र्यांची आयमाई काढतोय, मंत्र्यांची आयमाई काढतोय. कधी भुजबळ साहेबांना आयमाई काढायची, कधी देवेंद्र फडणवीसांची आयमाई काढायची, कधी मुंडे बंधू भगिनीची आयमाई काढायची, कधी चंद्रशेखर बावनकुळेंची आयमाई काढायची. आणि आम्ही तर रोजच आहे. हे का सांगतोय मी तुमच्या समोर? कारण गावगाड्यातला ओबीसी विखुरलेला आहे. विजयंती आपण ओबीसी हे मानायला तयार नाही, आणि ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती आपल्या आहेत हे मानायला तयार नाही. तुम्ही राजकारणाची भाषा कधी केली नाही. तुम्ही आमचा माणूस या कायद्याच्या सभागृहात गेला पाहिजे, यासाठी पोषक अशी सर्वसमावेशक चळवळ या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आपण उभी करण्यात कमी पडलो. मी म्हणत नाही कुणी केली नाही, केली, खूप लोकांनी केली. पण आज रोजी निसर्गाने ठरवलंय, नियतीने ठरवलंय, गावगाड्यातल्या ओबीसीला एक करायचं. आता बघा बाबा, मी तर म्हणतोय 50% लोक आपले आहेत, तालुक्याच्या तालुके आमचे आहेत, जिल्ह्याच्या जिल्हे आमचे आहेत. तुम्हाला आम्हाला तुमचं आमचं या लोकांनी निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात केलंय.
मग त्यामध्ये आमचे पवार साहेब आहेत, सगळी मंडळी. आता कुणाला पवार साहेबांवर टीका केली तर परत म्हणतील हे सत्ताधारी सोडले तर हे पवार साहेबांवर बोलतंय. पण राजसत्ता किती मजबूत आणि दावेदार असते सांगतो तुम्हाला. एकच उदाहरण सांगतो, समजावं म्हणून सांगतोय. या महाराष्ट्रामध्ये खो खो संघटनेचं अध्यक्षपद, जरा ध्यान देऊन ऐका बरं का. खो खो संघटनेचं अध्यक्षपद, महाराष्ट्र क्रिकेट बोर्डाचं अध्यक्षपद, ध्यान देऊन ऐका. रयत शिक्षण संस्थेचं अध्यक्षपद, साखर संघाचं काय ते पद असेल ते, परत ते द्राक्षाचं काय बाय प्रॉडक्ट आणि काय असतंय R&D त्याचं अध्यक्षपद द्राक्ष संघाचं. अरे खो खोचं ते सोडा, 500 संस्था आहेत, 500. सत्ता कुणाची बी येऊ, त्या 500 संस्थांचं अध्यक्षपद कोणाकडे असते? बारामतीच्या पवार कुटुंबियांकडं. आता तुम्ही म्हणाल आलाच बघ बारामतीवर, पर्याय नाही. अरे आपल्यातलं एखादं पोरग क्रिकेटमध्ये जर रात्रंदिवस मेहनत करून त्याच्या कलागुणावर कौशल्यावर त्याला जर एंट्री घ्यायची असली तर फोन कुणाला करावा लागतो? तो रोहित दादाला करावा लागतो. म्हणजे सत्तेचं महत्त्व मी तुम्हाला सांगायला लागलोय. गावगाड्यातले तालुक्याच्या तालुके, जिल्ह्याच्या जिल्हे कसं होणार? अजून एक उदाहरण सांगतो आणि मी समारोपाकडे जातो, कारण बोलून 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 घसा बसलाय. हे बघा, तुम्ही जाणकार मंडळी आहात. आज आमचे नेते, ओबीसीचे नेते नेहमी कणकर भूमिका घेणारे माननीय छगनरावजी भुजबळांची आज मी कुठेतरी प्रेस बघितली. मागून आपल्याला मिळतंय तर मग हाके सर कशाला मोर्चा काढायचा? साहेब माझे नेते आहेत, मी साहेबांना गुरुस्थानी मानलंय ओबीसी मुवमेंटमध्ये. ते काल आमचे नेते होते, आज आहेत, उद्याही राहणार आहेत. या वर्षीचं बजेट, या वर्षीचं बोलतोय, या वर्षीचं बजेट 7 लाख करोड रुपयाचं आहे. काय एक दोन आकडा मागं पुढं. ओबीसींची संख्या किती महाराष्ट्रामध्ये? हात वर करून सांगा. किती किती टक्के? 52 सोडा हो, 50च पकडू आपण. मी तर पट्ट्या असं म्हणतोय की 55 ते 60च्या दरम्यान ओबीसी आहे. 60% खाली 1% पण नाही. चला चॅलेंज. महाराष्ट्रात एकदा ओबीसींची संख्या मोजावीच. मग अर्धी जरी लोकसंख्या पकडली, 50% पकडू, महाराष्ट्राचं बजेट किती आहे? 7 लाख करोड रुपयेचं. ध्यान देऊन ऐका. ते जाऊ द्या, 7 लाख करोड बाजूला ठेवू, गणितात गडबड होईल अजून. 100 रुपये, 100%. या 100%पैकी अर्ध्या लोकसंख्येच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी, म्हणजे ते काय ते पण इसकाटून सांगतो, म्हणजे ओबीसींची महामंडळं, म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आर्थिक विकास महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, आणि कागदावरती 18 महामंडळांची घोषणा सरकारनं केली. त्याला अजून अध्यक्ष भेटला नाही, त्याला कार्यालय भेटलं नाही, त्याला शिपाई भेटला नाही. तर या ओबीसींच्या अर्ध्या लोकसंख्येसाठी 7 लाख करोड रुपयांपैकी, म्हणजेच 100 रुपयापैकी, 100%पैकी किती पैसे आपल्याला मिळायला पाहिजेत? कमीत कमी सांगायचं. अर्ध्या लोकसंख्येला त्यांच्या सामाजिक न्याय हक्काच्या योजनासाठी, म्हणजे काय, शाळा, वसतिगृह, स्कॉलरशिप, किती पैसे मिळाले पाहिजेत? अर्ध्या लोकसंख्येला किती पैसे मिळाले पाहिजेत? सोडा हो, 50%. अरे आपलं मग काय होईल? आपण लगा कुठं जाईल? 25%? नाही. 10%? नाही. 5%? नाही. 2%? 2 बोलतोय मी, 2% सगळ्या ओबीसीचं बोलतोय बरं का. परत म्हणाल ते काय एनटीचं बोलतोय का काय का काय? अर्ध्या ओबीसींचं, ओबीसी बद्दल बोलतोय मी. 2%? नाही. 1% नाही. ओबीसींच्या सामाजिक न्याय हक्कांच्या योजनासाठी या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामधले इथल्या राज्यकर्त्या लोकांनी
तुम्हाला 0.6% बजेटरी तरतूद केलेली आहे. 100 रुपयामध्ये 60 पैसे. आता मी ऑनलाईन बोलतोय, जाहीर सभेत बोलतोय, रेकॉर्डिंग करावं. एखादा अर्थशास्त्राचा शिक्षक असेल, वकील असेल, डॉक्टर असेल, वेल क्वालिफाईड माणूस असेल, त्या माणसानं याचा अभ्यास करावा. 0.6%. आणि ते कशाला? आश्रमशाळांची अनुदानं, मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती. आजही महाराष्ट्रामध्ये एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी एकही ओबीसी विजयंतीसाठी, मुला मुलींसाठी एकही वसतिगृह उभं राहिलं नाही. हात वर करून सांगल कुणी? साताऱ्यात हॉस्टेल आहे, लातूरमध्ये आहे, नागपूरमध्ये आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, कोल्हापूरमध्ये आहे, सांगलीमध्ये आहे, सोलापूरमध्ये आहे. सांगल कोण मला हात वर करून? नाशिकमध्ये आहे, धुळ्यामध्ये आहे, भंडाऱ्यामध्ये आहे, गोंदियामध्ये आहे, बुलढाण्यामध्ये आहे, यवतमाळमध्ये आहे, नांदेडमध्ये आहे. मुख्यमंत्री महोदय, या महाराष्ट्राच्या गावगाड्यातल्या ओबीसी आणि 18 पगड जातीच्या लोकांसाठी तुम्ही वसतिगृह देऊ शकला नाही, पण तुम्ही आम्हाला दिलं काय सांगू का? अरे एक शिक्षकी शाळा असेल तर शाळा बंद केली जाते. शिक्षकांची भरती होत नाही आता. तिथंही हात वर केलेत. आम्ही काय मागतोय? आम्हाला दर्जेदार शिक्षण मागतोय. आम्ही काय मागतोय? अरे तुमच्या आमच्या लेकी बाळी एखाद्या शाळेमध्ये पहिलीला 25 पोरींनी ऍडमिशन घेतलं तर 10वीला जाईपर्यंत त्यातल्या 5-7 सुद्धा उरत नाहीत. 12वीला जाईपर्यंत 2-3 सुद्धा उरत नाहीत. मग डॉक्टर किती होत असतील, इंजिनियर किती होत असतील, वकील किती होत असतील, जज किती होत असतील, याचा विचार तुम्ही आम्ही गावगाड्यातल्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांनी विचार करायची गरज आहे. आणि जे आरक्षण दिलंय ते आमच्या महाराष्ट्राच्या शासनकर्ती जमात असलेल्या बांधवांनी आज रोजी ताटातला हा तुमचा आमचा सुग्रास असा स्वयंपाक काढून घेतलाय. कुणाचा कटऑफ आहे शिक्षणामधलं? गळतीचं प्रमाण कुणाचं जास्त आहे? ही भाळवणी गाव आहे ना. मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो, कारण हे समजलं पाहिजे. हे आरक्षण कुणाला दिलंय आणि का दिलंय? आरक्षणाचा हेतू काय? सुप्रिया सुळे, तुम्ही देशाच्या संसदेमध्ये उत्कृष्ट संसदपटू म्हणून तुम्ही पुरस्कार घेतला. काल परवा पंतप्रधानांना तुम्ही भेटायला गेला. महात्मा ज्योतिराव फुलेंची फुले पगडी तुम्ही पंतप्रधानांना घातली. पण महाराष्ट्रामधल्या ओबीसीचं आरक्षण हिरावून घेतलं जात असताना ओबीसीच्या बाजूनं तुम्ही आणि महाराष्ट्राचे जाणते राजे शरदचंद्रजी पवार एक शब्द बोलत नाही. काय सांगावं? किती सांगावं तुम्हाला? ही भाळवणी ना आपल्या जवळची. हे बघा, या रोडवरची, पंढरीच्या वाटेवरची, त्या भाळवणीच्या अलीकडे कुंभाराचा वाडा आहे. असाच गेलो मी एक दिवशी. माझी काय तर क्युरियोसिटी आहे. डॉक्टर, तुम्हाला माहिती आहे नाथपंथी डवरी गोसावीला मॉब लिंचिंगच्या माध्यमातून कसं मारलं जातं? मारल्यानंतर जाऊन त्याची भेट घेणारा, त्या अधिकाऱ्यांना जाब विचारणारा हा लक्ष्मण हाके आयोगाचा कार्यकर्ता. त्या भाळवणीच्या अलीकडे कुंभाराच्या वाड्यावर गेलो. असंच बोलत 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 त्यांना बोलतं केलं. घरातलं पोरगं तर काय कोण डॉक्टर इंजिनियर झालेलं तर काय बघायला मिळलं नाही. पण एखादं लेकरू बाळ घरातलं कोणतरी आजूबाजूचं 10वी-12वीच्या पुढं गेलंय का तपासण्याचा प्रयत्न केला. मी त्याला बोलतं केल्यावर तो माणूस काय बोलला? माझ्या आजोबाकडं 2 गाढवं होती आणि सीझन संपला की आम्हाला लोकांच्या दारामध्ये जाऊन काय बी पडेल ते काम करून आम्हाला मागून आणावं लागायचं. मग माझ्या वडिलाच्या काळामध्ये 2 गाढवाची 4 गाढवं झाली. आम्हाला थोडं वेगवेगळे जरा आमचा धंदा बिंदा जम बसला आणि मग आम्ही ह्या गावात राहायचं ठरवलं. बघा बरं का. मग आत्ता आमचा थोडाफार जम बसलाय आणि आम्हाला एक 100 ब्रास मातीला वगैरे आम्हाला रॉयल्टी मिळते आणि ह्याच्यावर आमची गुजराण चालू आहे. आता तुम्ही म्हणाले सर काय बोलतोय, काय सांगायला लागलोय, काय चाललंय, काय झालंय माहिती आहे का? नेहमी वरचा माणूस खालच्याला लाथा मारतो.
त्याच्यानंतरचा माणूस त्याच्या खालच्याला लाथा मारतो, त्याच्या खालचा माणूस त्याच्या खालच्या माणसाला लाथा मारतो. आणि गावगाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशभरामध्ये हजारो जाती, हजारो धर्म, हजारो भौगोलिक प्रदेश, अरे रानटी टोळ्या होत्या तुमच्या आमच्या. हर एक माणसाला न्याय देण्याचं आणि हर एक माणसाला हा देश माझा आहे असं वाटलं पाहिजे, म्हणून लोकशाही, संविधान, रिझर्वेशन बाबासाहेबांनी तुम्हाला दिलं. गडी म्हणतोय कसं देत नाही बघतोच, उरावर बसून मी घेणार. अरे तुला नक्की करायचंय काय? तुला बलुत्या लोत्या बरोबर भांडायचंय? तुला भटक्या विमुक्त जाती जमाती बरोबर भांडायचंय? तुला गावगड्यातल्या इतर मागासवर्गीय, काय आहे ओबीसीचा अर्थ? अदर बॅकवर्ड क्लासेस. अरे कधी काळी या महाराष्ट्रातल्या लोकांनी दिल्लीच्या तख्ताची भाषा बोलली, कधी काळी या महाराष्ट्राचं स्वप्न दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती झेंडा फडकवण्याचं होतं. ज्या महाराष्ट्रानं बाबासाहेबांना जन्म दिला, महात्मा ज्योतिराव फुलेंना जन्म दिला, ज्या महाराष्ट्रामध्ये सुभेदार मल्हारराव होळकर सारखा एक आटके पार झेंडा फडकवणारा सरदार दिला, त्या महाराष्ट्राचा एकही माणूस स्वतंत्र लोकशाहीमध्ये दिल्लीच्या तख्तावर झेंडा फडकवू शकत नाही. त्याचं कारण सांगू का? अरे तुम्ही दिल्लीचं तख्त सोडलं, तुम्ही गावगाड्यातल्या मागासवर्गीयांच्या अनाथ माती कालवायला लागला. हा तुमचा इतिहास आहे, हे तुमचं लिटरेचर आहे. आता ओबीसी बांधवांना माझं आव्हान आहे, आता जाती जातीमध्ये भांडायचं नाही. 2 पावलं मागं यायला लागलं तर खुशाल मागं यायचं. मायक्रो ओबीसींच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचा. मी आता मसवडमध्ये आहे, मला माहिती आहे वाड्या वस्त्यावरती कोण राहतं आणि या शहरामध्ये कोण राहतं मला चांगली कल्पना आहे. वाड्या वस्त्यावरून वन साइड मतदान, गावात आलं की आपण 12 वाडे एका बाजूला आणि गावठाण एका बाजूला. आता ओबीसी मध्ये एकी झाली पाहिजे. आता काय काय बोलू, कसं कसं बोलू? आरक्षणावर बोलू, राजकारणावर बोलू, इतिहासावर बोलू, कशा कशावर बोलायचं? आता 1 सप्टेंबरला आपल्याला, तुम्हाला, आम्हाला, हे बघा बापूराव पैलवान, आपण आतापर्यंत महाराज किती गाड्यांची नोंदणी झाली? 3 तालुक्यात 500 गाडी. इंदापूर, बारामती आणि दौंड, मी 3च तालुक्याचं बोललोय. अरे बाबा हो, ओबीसीचं आरक्षण गेलं. वेगवेगळ्या पक्षातल्या सेल प्रमुखांना माझी विनंती आहे, अरे ओबीसीचं आरक्षण गेल्यावर तुम्हाला पद कोण देणार? नावासाठी का होईना तुम्हाला पद मिळत होतं, पण ओबीसीचं आरक्षण गेल्यावरच तुम्हाला विचारेल कोण? आता पक्ष पार्टी बघू नका. गावगाड्यातली नवीन फळी, नवीन पोरं आपल्या सामाजिक न्याय हक्काच्या अधिकारासाठी पुढे येत आहेत. तुम्हाला पुढे आलं पाहिजे. आणीबाणी होती एकेकाळी, जेवढी जेवढी आणीबाणीमध्ये जेलमध्ये गेली, जे जे कार्यकर्ते होते ते बाहेर आले आणि परिवर्तन घडवलं. एक कोण आमदार झाला, कोण खासदार झाला, कोण पर्यायी झाला. ही ओबीसीची लढाई आहे, ही एकट्या दुकट्याची लढाई नाही. ही लढाई अर्ध्या लोकसंख्येची लढाई आहे. या अर्ध्या लोकसंख्येच्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये हर एक माणसानं सामील व्हा. पुढं लई गमती जमते द्या. तुम्ही जर ओबीसी 1 झाला ना, डिपॉझिट जप्त होतील. डिपॉझिट लिहून या माझ्याकडं, लिहून या, डिपॉझिट जप्त होतील. काय अरे महामानव काशीराम कुठून आले? कुठं सत्ता परे, कुठं कारखाना होता त्यांचा? होता कारखाना त्यांचा? अरे तुम्ही आम्ही तर गावगाड्यामध्ये गबरगंड असणारी माणसं. गबरगंड म्हणजे जेनेटिकली बोलतोय मी. नाही, ऑलिम्पिकमध्ये तुमच्या पोरं, अरे देशाची लोकसंख्या जगात 1 नंबरला आहे. आता काय काय बोलू तुम्हाला, काय कसं समजावून सांगू? अरे भटक्याचा पोरगा, बेरड रामोशाच्या पोराला जर चांगलं ऑलिम्पिकमध्ये, चांगल्या संस्थेमध्ये चांगलं ट्रेनिंग मिळालं, सरकारनं त्याच्यावर काही नीती आणली, धोरण आणलं, तर ते पोरगा ऑलिम्पिकमध्ये जाऊन बक्षिसं आणल का नाही आणल? एखाद्या मेंढपाळाचं पोरगा आणल का नाही आणल? आणि आता आपली पोरं पोलीसमध्ये वगैरे भरती होतात का नाही? गावडे डॉक्टर, मी जर ह्या रस्त्यानं चाललो का नाही सकाळचं पहाटेचं वगैरे, अरे 10-10, 12-12 पोरं रस्त्याने पळत असतात, मुली पळत असतात.
आईबाप म्हणतात लगा किती दिवस झालं प्रयत्न करतोय, तुझं काय होईनच झालंय. चूक त्या पोराची नाही, रात्रंदिवस पोलीस भरतीसाठी मेहनत घेणाऱ्या पोराची चूक नाही, चूक त्या शासनकर्त्या जमातीची चूक आहे. त्यांची नोकर भरती वेळेवर होत नाही, रोस्टर प्रॉपर निघत नाही. अरे आता आउटसोर्सिंगच्या माध्यमातून ती पोलिसांची पदं सुद्धा खाजगी कंपनीला द्यायचं धोरण आणलं होतं. पहिला विरोध केला लक्ष्मण हाकेनं. हे मी का सांगतोय तुम्हाला, कुठे आहेत नोकऱ्या? आता आपल्याला एकत्र यायचं आहे. या महाराष्ट्राची, या देशाची तिजोरी तुम्ही कारखानदारांच्या, चोरांच्या, दरोडेखोरांच्या हातात दिली. तिजोरीत पैसा यांच्या बापाचा आहे. अरे तुम्हाला वसतिगृहाला पैसे नाही, जागा नाही तुम्हाला. एखादा कारखाना जर बंद पडला ना, एक कारखाना जर बंद पडला ना, 125 कोटी आणि 150 कोटी एका सहीनं दिले जातात. नगर जिल्ह्यामधल्या, आता तो कागद नाही माझ्याकडे, नगर जिल्ह्यामधल्या 16 कारखान्यांना 70 करोड रुपयापासून 350 करोड रुपयापर्यंत कर्ज दिलं गेलं या वर्षात. DCC बँकांचे अध्यक्ष यांना का लागतात? पक्षांचं प्रमुखपद यांना का लागतं? पक्षाची मालकी यांना का लागते? गावगाड्यातल्या पाहुण्या रावळ्यांचं धोरण राबवण्यासाठी राजसत्ता हे कसे राबवतात? प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 2-4 माणसं हजारो कोटीची माया कशी गोळा करतात? सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्ता, ताटातनं सांडलं वाटीत, वाटीतनं सांडलं ताटात. भाजपची सत्ता येऊ दे, नाहीतर काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता येऊ दे. उद्या जर कळलं नाही यांना की आता काँग्रेस राष्ट्रवादी बी येत नाही आणि भाजप बी येत नाही, आता एक ओबीसीचीच पार्टी पुढे यायला लागल्या आणि ती जर सत्तेत येते असं जर यांना कळलं तर सगळे बहादर तिकीट घ्यायला तुमच्याकडे येतील. हे का बोलायला लागलोय हे? अरे इसकटून सांगावं लागेल गावगाड्यामधल्या लोकांना. शेवटचं उदाहरण सांगतो. 1 सप्टेंबरला तुम्हाला मला वाजत गाजत मुंबईच्या दिशेनं जायचं आहे. काल परवा जंतर मंतरवर एक आंदोलन झालं, माहिती आहे का? झालं की नाही? सोनम वांगचुक नावाचा एक शिक्षण तज्ज्ञ तिथं आंदोलनाला बसला होता. कोण? सोनम वांगचुक, IIT इंजिनियर, शिक्षण तज्ज्ञ, रेमन मॅग्सेसे अवॉर्ड विनर, म्हणजे ज्याला नोबेल प्राइज विनर म्हणतात, आशियाचा नोबेल विनर, पद्मश्री अवॉर्ड विनर. 15 दिवस उपोषण केलं हो त्यानं. नाही गेलं कोण त्याच्याकडं. अहो सत्तेतले गेले नाहीत ते नाही, विरोधक सुद्धा गेले नाहीत. 15व्या-16व्या दिवशी हळूच राहुलजी गांधी, हळूच मग अखिलेश यादव, हळूच मग कोण 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 गेले. पण 15 दिवस जंतर मंतरवरती आंदोलन उभं केलं त्या देशभरामधल्या विद्यार्थ्यांनी. आंदोलन उभं केलं. स्वतः विद्यार्थी पत्रकार झाले. स्वतः विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या लाट्या काट्या छातीची ढाल करून अंगावर झेलल्या. आंदोलन उभं केलं, सरकारला नमवलं, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेतला. अरे तुम्ही आम्ही गावगाड्यातली माणसं आहे. तुमची पदं उद्या तुम्हाला मिळणार नाहीत. तुम्ही विसरून जावा तुमचे हक्क अधिकार, तुमच्या नोकऱ्या सोडून जावा. अरे पोलीस वगैरे तुम्ही तुमच्या मेरिटवर व्हाल, तलाठी ग्रामसेवक व्हाल, पण कलेक्टर IPS नाही होणार. लिहून देतो बॉन्ड पेपरवर. हा खरा 1947चा परत अर्ध्या लोकसंख्येचा हा लढा आहे. सामाजिक न्याय हक्क, फंडामेंटल राईट साठी आम्ही भांडतोय. भुजबळ साहेब तुम्ही काय बोलला, मोर्चा काढायची आवश्यकता नाही. भुजबळ साहेब तुम्ही आमचे गुरु आहात, पण मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो. 0.6% अर्ध्या लोकसंख्येला जर तुम्ही बजेट देत असाल तर आम्ही तुम्हाला मतं का द्यायची? कालचं पावसाळी अधिवेशन झालं. या पावसाळी अधिवेशनामध्ये गावगाड्यातल्या ओबीसी आणि विजयंतीच्या प्रश्नावरती एकही लक्षवेधी आली नाही. 1 मिनिटाची चर्चा गावगाड्यातल्या ओबीसींच्या प्रश्नावर झाली नाही. ही माणसं तुम्ही आम्ही निवडून दिली कायद्याच्या सभागृहामध्ये, जी ओबीसीवर बोलत नाहीत, शिक्षणावर बोलत नाहीत, शाळा बंद झाल्या वाड्या वस्त्याच्या त्याच्यावर बोलत नाहीत. तुम्ही आम्ही चाललंय काय? अरे गावगाड्यामध्ये आता काही लोक म्हणतील आमचं घर आता आमचं बरं चाललंय, माझी आता 2 व्हीलरची 4 व्हीलर आल्या, माझं आता पत्र निघालंय, घरावर स्लॅब पडलंय.
हे तुमच्या कर्तृत्वानं. तुम्ही कधी बँक